नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आमच्या शाळेमध्ये शिवाजी हायस्कूल गोही येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा विशेष करून आम्ही आयोजित केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी, त्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धेसाठी वेगवेगळे विषय देण्यात आले होते, ज्यामध्ये प्रामुख्याने वाढत्या लोकसंख्येमुळे होणारे दुष्परिणाम, त्यानंतर माझं गाव सुंदर गाव आणि झाडं लावा आणि पृथ्वी वाचवा असा एक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून केलेला आहे. राष्ट्रीय हरित सेना युनिटच्या माध्यमातून ही शाळेमध्ये स्पर्धा राबवण्यात आलेली होती आणि यामध्ये इयत्ता 8वी ते 10वीतील आमच्या बालगोपालांनी अतिशय सुंदर मॅसेज देणारे चित्र या ठिकाणी आज रंगवून आणलेले आहेत. त्याचा निकाल उद्याला जाहीर होणार आहे. विशेष करून इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी या तीनही विषयावर आपापल्या संकल्पनांना एक मूर्तरूप देत आपल्या पुंजल्यातून एक अतिशय सुंदर चित्र या ठिकाणी साकारलेले आहेत आणि प्रत्येक चित्रांमधून ते पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत आहेत. मित्रांनो, अलीकडे प्रचंड प्रमाणामध्ये होणारी वृक्षतोड आहे. वेगवेगळ्या मोठ्या डॅम्समुळे, वेगवेगळ्या प्रोजेक्टमुळे अलीकडे प्रचंड प्रमाणावर जमीन प्रदूषित होत आहे, वृक्षाची कत्तल होत आहे, हवा पाणी दूषित होत आहे आणि याचे परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहे. आणि त्यामुळे बालवयामध्ये जर विद्यार्थ्यांवर आपण हे संस्कार केले, विद्यार्थ्यांना याची जाणीव झाली की या सृष्टीतील, या वातावरणातील प्रत्येक घटक, हवा पाणी जमीन ही माझी आहे आणि हे स्वच्छ आणि सुंदर राखण्याच्या दृष्टीने जागरूक राहणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आमच्या शाळेतील हा एक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये एक जाणीव जागृती व्हावी, या पर्यावरणातील प्रत्येक घटकांची माहिती विद्यार्थ्यांना असावी आणि एक शाश्वत विकासाची संकल्पना मुलांमध्ये रुजावी, या दृष्टीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. तर आमच्या या बालगोपालांनी अतिशय सुंदर चित्र काढलेले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक संदेश ते विद्यार्थ्यांना, समाजाला देत आहेत. तर त्या अनुषंगाने त्यांच्या कल्पनांना आपण जाणून घेऊया. कुठल्या संकल्पनेतून हे चित्र काढलेले आहे हे त्यांच्या शब्दामध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मी गौरी. आमच्या शाळेत दरवर्षीप्रमाणे चित्रकला स्पर्धा होते, तर मी त्यात भाग घेतला आहे. मी हे विषयाप्रमाणे हे चित्र रेखाटले आहे. मला हे चित्र काढताना खूप छान वाटत होते की आपण पर्यावरणाबद्दल चित्र काढत आहे. आमच्या शाळेत दरवर्षी झाडे लावल्यात जाते, पर्यावरणाची स्वच्छता केली जाते, कार्यक्रम होतात 11 जुलैला. त्याचप्रमाणे ह्या वर्षी पण होणार आहे. तर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पण खूप छान चित्र काढले आहे. नमस्कार, माझे नाव मिताली अरुण पाचवे, वर्ग 9. आमच्या शाळेमध्ये 11 जुलै निमित्त चित्रकला स्पर्धा होणार आहे. त्यानिमित्त मी पण भाग घेतला आहे. तर मी प्लांट ट्री अँड सेव्ह अर्थ ह्या विषयावर चित्र काढलेलं आहे. एकीकडे पोल्युशन आहे, त्याच्यामुळे खूप आपलं पाणी टंचाई, ग्लोबल वॉर्मिंग, पोल्युशन, वॉटर स्कॅलिटी अँड लँड डिरेशन होते. आपण जर असे स्वच्छ भविष्यामध्ये आपल्याला क्लीन एअर, वॉटर सेव्ह केलं, प्लांट मोर ट्रीज, ग्रीन हॅपी अर्थ पाहिजे, तर आपल्याला असं राहायला लागेल. धन्यवाद. योगेश्वरी अविनाश लांडे, मी त्या 10व्या वर्गात शिकते. नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या शाळेमध्ये 11 जुलै हा वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम चित्रकला स्पर्धा घेतली जाते. तर माझे चित्र आहे, माझ्या चित्राचे नाव आहे वाढती लोकसंख्येचे दुष्परिणाम.